नमस्कार मंडळी, मोटिवेशनल हब थिंक पॉझिटिव्ह या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मंडळी, तुम्हाला यशस्वी व्हायचंय ना, मग त्याच्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला जगायचं आहे किंवा कशा पद्धतीने तुम्हाला विचार करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। जोपर्यंत तुम्हाला यशाची तीव्र इच्छाशक्ती मिळवण्यासाठी जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही। तर मी त्याच्यासाठी एक प्रेरणादायी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे। एकदा सॉक्रेटिसला एका तरुणाने विचारलं की तुझ्या यशाचं गमक काय? तेव्हा सॉक्रेटिसने त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी एका नदीजवळ बोलवलं आणि ते दोघे नदीच्या पात्रामध्ये चालत गेले। पाणी हळूहळू वाढत होतं, कधी गुडघ्या एवढं, कधी कमरे एवढे, कधी गळ्या एवढे येऊ लागलं आणि सॉक्रेटिसनं गळ्या एवढं पाणी आलं की त्या तरुणाला पाण्यामध्ये दाबलं। तो तरुण धडपडू लागला, बाहेर पडण्यासाठी त्याची धडपड चालू होती, पण सॉक्रेटिस त्याला दाबत होता आणि त्याला काळा निळा होईपर्यंत त्या पाण्यामध्ये दाबलं आणि जेव्हा त्याला बाहेर काढलं तेव्हा तो तरुण अगदी धापा टाकत होता। तर तेव्हा त्या सॉक्रेटिसनं त्या तरुणाला विचारलं की तुला पाण्यामध्ये सर्वात जास्त काय गरज होती? तर तेव्हा त्या तरुणानं सांगितलं, मला हवेची खूप गरज होती। तेव्हा सॉक्रेटिस म्हणाला की हेच आहे खरं यशाचं गमक। जोपर्यंत तुला आता जसं जगण्यासाठी हवेची गरज होती, जोपर्यंत हीच इच्छाशक्ती तुझी जोपर्यंत यशासाठी येत नाही, म्हणजे यशाची प्रचंड इच्छाशक्ती तुला यश मिळवण्यासाठी जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तू यशस्वी होणार नाही। मित्रांनो, यातून मला एकच सांगायचं आहे की जसं आपल्याला जगण्यासाठी आपल्याला हवेची तीव्रतेने गरज असते, तसंच आपली यशाबद्दलही तेवढीच प्रचंड इच्छाशक्ती आपल्या मनामध्ये पाहिजे। मला ते करायचंच आहे, मला हे मिळवायचंच आहे आणि जोपर्यंत तुम्हाला एवढी इच्छाशक्ती येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यश कधीच मिळवू शकत नाही। त्यामुळे तुम्हाला यशस्वी व्हायचे ना, तर जसं अन्न, हवा, पाणी याची गरज आपल्याला तीव्रतेने आहे, तशीच तुम्ही इच्छाशक्ती यशाबद्दल बाळगा। नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होता। तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटत राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्स फॉर वॉचिंग।